मम्मी आज इससे कुछ बनाओ ना। क्या बनाओ? आलू पोंगा। ये ओके. नमस्कार मैत्रिणींनो, मी स्वाती रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज काय माझ्या मुलानं असा हट्ट केला की आई काहीतरी वेगळं कर गं. मग काय करूया? मग तो म्हणला आई काहीतरी वेगळंच बनव. ठीक आहे. आणि मग माझ्या लक्षात आलं की पटकन होणारी रेसिपी अशी कोणती, ती म्हणजे आलू पोंगा. मग आता आलू पोंगा मी तुमच्यासमोर बनवत आहे. आपण जे आहेत पोंगा जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत. तळून घेतल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे जशी बटाट्याची भाजी करतो, मुलांना आवडते तशा पद्धतीची तुम्ही बटाट्याची भाजी करू शकता. आणि आवडीनुसार तुमच्या याच्यानुसार तिखट मीठ वगैरे तेही टाकू शकतात. आता ही भाजी करून ठेवलेली आहे, पोंगेही तळून झालेले आहेत. मग आता कसे बनवायचे? आपण दोन्ही साईडनं आधी भाजी त्याच्यामध्ये भरून घ्यायची आहे. नंतर आपली बारीक जी 0 नंबरची शेव असते ती शेवमध्ये ते डिप करायचे आहेत. आणि तुम्हाला आवडीनुसार तुम्ही चिंचेची चटणी, पुदिन्याची चटणी किंवा नुसती चटणी हिरवी तर तशी पण वापरू शकता. ह्या तिन्ही चटण्या जर आपल्याकडे उपलब्ध असतील तर त्याच्यावरती पेरायच्या आहेत. आणि आपल्याला हवं तसं डेकोरेशन करून आपण हे पोंगे जे आहेत मुलांना तात्काळमध्ये लगेच खायला द्यायचे आहेत. थोडा उशीर केला तर ते हे लूज पडतात. त्यामुळे आपण अगदी गरम गरम केले आणि गरम मुलांना सर्व केले तर मुलांचा 4 वाजताचा जो हा नाश्ता आहे तो अतिशय उत्तम होतो आणि झटपट तयार होतो. धन्यवाद. कसं वाटलं तुम्हाला नक्की कळवा.